नमस्कार मित्रांनो, मी गणेश, सिनियर रिक्रुटर BCM ग्रुपमधून. तर आज आपल्यासोबत आहेत पवन चाबुकस्वार, ज्यांचा रिसेंटलीच रोमेनियाचा व्हिसा लागलेला आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांची रिॲक्शन. तर मला जाणून घ्यायचं आहे तुमचं नाव आणि ट्रेड कोणता होता. माझं नाव पवन बाळू चाबुकस्वार, राहणार छत्रपती संभाजीनगर. इथून माझा ट्रेड वेल्डर आणि जस्ट माझा आता मागच्या वीक मध्ये व्हिसा लागलेला आहे, तो रोमानियासाठी. त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी. तर तुम्हाला जेव्हा BCM कडनं फोन आला की तुमचा व्हिसा लागलेला आहे, तर तुमची रिॲक्शन काय होती? तुमच्या मनात काय आलं नेमकं की माझा व्हिसा लागला आणि आता पुढे काय? अक्षरशः मी खूप जास्त हॅपी होतो, पण डोळ्यातून पाणी पण येत होतं. कारण खूप सगळ्या लोकांनी मला डिमोटिवेट केलं होतं, याचा व्हिसा लागणार नाही. पण तो लागला. मला BCM मधून कॉल आला. मला खूप जास्त आनंदाचे अश्रू येत होते डोळ्यामधून, की मी खूप जास्त भावूक झालतो की माझा व्हिसा लागलाय म्हणजे फायनली. आणि मग तुम्ही पहिल्यांदा काय केलं जेव्हा तुमचा व्हिसा लागला? तेव्हा म्हणजे घरच्यांना सांगितलं, मित्रांना सांगितलं की काय केलं? नाही, तेव्हा मी तर आधी कंपनीमध्ये सांगितलंच नाही. कारण का कंपनीतल्या लोकांना असं पाहिजे होतं की माझा व्हिसा लागलाच नाही पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. अच्छा, म्हणजे ते तुम्हाला डिमोटिवेट करत होते. काही लोक आधीच बोलले होते की याचा व्हिसा लागणारच नाही, याचा एजंट पळून गेला. तर मला एजंट पळून गेला. त्यासाठी त्यांना मला दाखवायचंय की माझा व्हिसा फायनली आलाय. जाणाऱ्या लोकांसाठी त्यांना दाखवतोय की माझा व्हिसा फायनली लागलाय रोमानियासाठी. तर तेच BCM खूप खूप धन्यवाद आहेत की त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीसाठी. तर पवन, मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचे की तुमची वर्क परमिटची प्रोसेस किती महिने चालली? म्हणजे तुमची प्रोसेस सुरू झाल्यापासून कोणत्या महिन्यात तुमचं वर्क परमिट आलं? तसं सर 5 ते 6 महिने लागले होते वर्क परमिट येण्यासाठी. ओके, तेवढ्यात येऊन गेलो होता. ओके. आणि वर्क परमिट आल्यानंतर आम्ही तुमचं व्हिसाला अप्लाय केलं आणि मग तुम्ही न्यू दिल्लीला गेलात रोमेनिया एम्बसी मध्ये. मग तिथे तुम्हाला काय काय प्रश्न विचारण्यात आले काउन्सिलर कडनं? जास्त काय नाही, नॉर्मल क्वेश्चन होते. नाव वगैरे होतं आपलं, तिकडे सॅलरी होती, त्यानंतर सिंगल मॅरिड एवढंच होतं. बाकी याच्या पलीकडे काहीच नव्हतं. ओके, कंपनीचं नाव विचारलं, कंपनीचं नाव विचारलं, तुमचं नाव विचारलं, माझं नाव विचारलं, मॅरिड आहे का नाही ते विचारलं. ओके. आणि पेमेंट विचारलं. म्हणजे नॉर्मल तुम्हाला क्वेश्चन्स विचारले आणि ते तुम्ही व्यवस्थित अटेंड केले, आन्सर्स केले. ठीक. तर पवन, तुम्ही काही दिवसातच फ्लाय करणार आहात रोमेनियासाठी, तर तुमचे काय फिलिंग्स आहेत आता सध्या? फिलिंग्स खूप जास्त हवामध्ये आहे. मी खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी. फर्स्ट टाइमच मी एरोप्लेन मध्ये बसणार आणि खूप इच्छुक आहे मी त्या गोष्टी करण्यासाठी. ओके, म्हणजे तुम्हाला एरोप्लेन मध्ये बसून युरोपला जायचं याबद्दल तुम्ही खूप एक्साइटेड? माझं खूप मोठं स्वप्न होतं, जे स्वप्न BCM न पूर्ण केलं. तर आपल्यासोबत होते पवन चाबुकस्वार, जे आहेत मिग वेल्डर, आणि त्यांचा रिसेंटलीच रोमेनियासाठी व्हिसा लागलाय आणि ते काही दिवसातच रोमेनियाला फ्लाय होणार.